कि राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता। एरो फेरो राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता। समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता। समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता। वसूलों के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता, सभी को झुकना पड़ता। झुकना पडता। तुम्हाला माहित आहे जिकडे तिकडे कोणी उठते तर कोणी म्हणते संविधान बदललं पाहिजे, कोणी म्हणते बाबासाहेबांना संविधानच लिहिलं नाही, तर कोणी म्हणते नवीन संविधान लागू झालं पाहिजे, तर कोणी म्हणते आम्ही याला नाही याला मानू। चला आपापल्या हिशोबाने सगळे ते म्हणतात ना, कुत्ते भोगते रहते और हाथी मस्त चलते रहता है। क्या बात है। म्हणून म्हणायचं आहे की मानवता समतावादी हर राज जिंदा रहेगा। वाह। मानवता समतावादी हर राज जिंदा रहेगा। होने दो जख्म हजारों इलाज जिंदा रहेगा। होने दो जख्म हजारों इलाज जिंदा रहेगा। जगा दो बहुजनों को जो सोए हुए है सारंग। संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा, भीमराव जिंदा रहेगा। संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा। कारण प्रत्येक वेळा मला असं म्हणतात की दीदी तुम्ही ह्या पक्षाला का बोलता, दीदी तुम्ही त्या पक्षालाच का नाही। मी कोण्या पक्षाची विरोधात नाही, मला कोण्या पक्षाची लेनदेन नाही, कारण मी कोण्या पक्षाची आहेच नाही। मी फक्त आणि फक्त एक बाबासाहेबांचे मोमेंटच्या चळवळीची गायिका आहे, त्यामुळे मला कोण्या पक्षाची लेनदेन नाही। पण मी त्या पक्षाच्या विरोधात आहे जो पक्ष संविधानाच्या विरोधात आहे। संविधानाच्या विरोधात जर कोणी असेल तर मला कोणीही चालते, खालचे नाही वरचेही चालते। मला जर संविधानाच्या विरोधात असेल, जो संविधानाच्या विरोधात बोलत असेल, जो संविधानावर उंगली बोलत असेल, मग तो मंत्री असो, जंत्री असो, प्रधानमंत्री असो, कोणी चालते। मला फक्त संविधानाच्या विरोधात असणारे, बाकी माझी कोणासंग काही वैयक्तिक दुश्मनी नाही। म्हणून म्हणायचं आहे आसमान निगल लेंगे लेकिन पता ना चलेगा। वाह बहना। वो आसमान निगल लेंगे लेकिन पता ना चलेगा, वो जहर उगल देंगे लेकिन पता ना चलेगा। वो जहर उगल देंगे लेकिन पता ना लगेगा। दुश्मनों इतना भरोसा अच्छा नहीं होता है दुश्मनों पर, दुश्मनों पे इतना भरोसा अच्छा नहीं होता सारंग। वो संविधान बदल देंगे तो पता नहीं चलेगा। वो संविधान बदल देंगे तो सारंग पता नहीं चलेगा। म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे, कारण आमच्या भावाभावात एकी नाही। आमच्या एका भावानं जर आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणते मी माझी बायको उभी करतो म्हणते। आता बघा प्रत्येक ठिकाणी तसं आहे। आता आपल्या वणीमध्ये असो की मग नागपूर असो की कुठलेही असो, आता मराठी साप्ताहिक बिरसा संदेश 10वा वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला। खरंच सर्वांनी संतोष भाऊचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे, म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवा। हे पहा महिला सगळ्यात पुढे आहे, पुरुष बघा 3-4 माणसांना टाळ्या वाजवल्या। आईची शपथ तुम्हाला सांगते मी, जे बाबासाहेबांच्या विचारावर, बाबासाहेबांच्या गाण्यावर, प्रबोधनावर जे टाळ्या वाजवत नसेल त्यांची औलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही, एवढं लक्षात घ्या तुम्ही। थंडी वगैरे लागून राहिली का पुरुष मंडळी? चला एकदा हात वर करून जय भीम घेऊया। जय भीम। कसे असे मनुवाद्यासारखे जय भीम घेऊन राहिले? बाबासाहेबांची औलाद वाटली पाहिजे जरा। असे मुरदाळले, कोणाचे 3-4 जहाज डुबले, कोणाच्या घरात कोणी बिमार आहे अशा सारखे बसले, असा कार्यक्रम बघू नका माझा। कारण अंजली भारतीचा कार्यक्रम आहे। जय भीम म्हटलं तर लेकरापासून तर बुड्यापर्यंत हात सगळे वर आले पाहिजे, हात वर करून जय भीम, जय भीम, जय भीम। हा असं काही वाटलं पाहिजे की बाबासाहेबांच्या औलादीचा कार्यक्रम आहे, असं मनुवाद्यासारखं बसू नका। आणि ह्या बाकीचे पुढचे जे कार्यकर्ते तुम्ही का हात वर नाही केले? हे तुम्ही मनुवादी आहे का? म्हणजे सगळे बाबासाहेबाला मानणारे म्हणजे सगळे आपणच आहो की नाही? कारण इथं हा जातीपातीचा प्रोग्राम नाही, हा कोण्या जातीचा नाही, हा कोण्या धर्माचा प्रोग्राम नाही आहे, हा चळवळीचा प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचा कार्यक्रम आहे। म्हणून
सुंदरसा विषय सादर करणार आहे, लक्ष असू द्या. बरेच आम्ही ऐकतो हिंदुस्तान की आवाम, कारण संविधानामध्ये कुठेही हिंदुस्तान हा जिक्र नाही. आता 6 तारखेला क्रिकेटचा सामना आहे. कोण कोण आहे बबलू हो? इंग्लैंड और भारत. इंग्लंड और हिंदुस्तान किसने सुना क्या अभी तक के? पाकिस्तान विरुद्ध हिंदुस्तान असं ऐकलं तुम्ही? ऐकलं का? बोलत जा जरा. महिला मंडळ, पुरुष मंडळी नाही बोलून तरी आपण बाई नाही तर काही नाही. आपण आता लय काम झालं आपलं भारी. ऐकलं का तुम्ही कुठं? हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान असं ऐकलं का? क्रिकेटचे सामने असतात. इंडिया विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. ऐकलं का? हिंदुस्तान नाही. म्हणून म्हणायचं आहे, कानून के खिलाफ बातें कब तक सहना पड़ेगा, धर्म के नाम पर डर के कब तक रहना पड़ेगा. संविधान में भारत और इंडिया ही नाम है सारंग, फिर हिंदुस्तान कहने वालों को देशद्रोही कहना पड़ेगा, देशद्रोही कहना पड़ेगा. हिंदुस्तान कहने वालों को देशद्रोही कहना पड़े. आमचं कसं आहे, आमच्या एका भावाने आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणते मी माझी बायको उभी करतो, तुले ना मला टाक कुत्र्याले, मैं तो नाही खाऊंगा बेटा लेकिन तुझे भी नाही खाने दूंगा. म्हणून मी अध्यक्ष का तू अध्यक्ष, पुढारी आपसात भांडला. तुझा सुविचार यांनी जातीवादाच्या दावणीला बांधला. म्हणून तुझा विशाल पक्ष इथे ठाई ठाई छांडला. बा भीमा, तुझ्या लेकरांनी तुझ्या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला. तुझ्याले केरानी बाबीमा बाजार मांडला. निळ्या झेंड्याचा बाजार मांडला. इलेक्शनच्या वक्ती आमची गरज पडते तर आम्हाला खूप आमचे निळे झेंडे असतात, आणि जेव्हा काम खतम होते तर आमचं काहीच काम नसते. म्हणावं काय, टीलचे जलमरचे सारे चमचेच ना, कोणाला दोष देऊ सारे आमचेच ना, आमचेच गद्दार आहे, दुसऱ्याला म्हणून काय फायदा. म्हणून हत्याकांड दलितांचे होते, तुमचे काळीच का फाटत नाही? बलात्कार आपला नारीवर होतो, तुमचे रक्त का गोठत नाही? झोपड्या गरिबांच्या जाळल्या जातात, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही? आणि आमच्याच मतावर राज्य करता हरामखोर हो, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? आमच्या मतावर राज्य करता हराम खोरो, तुम्हा काशी लाज वाटत नाही. म्हणून म्हणायचं की लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं. लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं. रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं. रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं. अरे जिनको अपने ठीक से कपड़े बदलना आता नहीं, वो मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं. वो मेरे बाप का संविधान बदलने की बात करते. आमच्यासाठी आरक्षण फार महत्वाचं आहे. आरक्षण आमचं श्वास आहे, आरक्षण आमचं घास आहे, आरक्षण आमची आस आहे. आणि आम्ही हे म्हणत नाही की दुसऱ्यांना आरक्षण मिळू नये, आम्ही त्यांच्या मागे आरक्षण त्यांना पण मिळालं पाहिजे. त्यांचा मराठा लोकांचा सुद्धा अधिकार आहे, त्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. का आरक्षण मिळू नये त्यांना? कारण पूर्ण जय भीमवाले मराठा समाजाच्या मागे आहे की त्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. जेव्हा बाबासाहेब जिवंत होते तेव्हा बाबासाहेब बोलले होते की तुम्ही आरक्षण घ्या, तुम्हाला आरक्षणाची गरज पडत. पण तेव्हा तुमचे आजोबा पंचोबांनी म्हटलं की आम्हाला आरक्षणाची गरज नाही. बाबासाहेब बोलले की जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल तेव्हा मी नसेल, आणि आज तसंच झालं. बाबासाहेबने आणि आम्हाला आरक्षणाची गरज पडली तरी पूर्ण आमचा बहुजन मराठा समाजाच्या मागे आहे, त्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांचा सुद्धा अधिकार आहे, त्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून म्हणायचं आहे, अरे आरक्षणाने मरण्या मारण्या, अरे आरक्षणाने मरण्या मारण्या पासून वाचवले.
आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मरण्या मारण्या. अरे पासून वाचवले, अहो पासून वाचवले. आरक्षणापेक्षा आमच्यासाठी काय श्रेष्ठ आहे. अरे आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मारण्या मारण्या, आरक्षणाने मारण्या मारण्या, आरक्षणाने मारण्या मारण्या. अहो पासून वाचवले, अहो पासून वाचवले. पण आरक्षणापेक्षा आमच्यासाठी काय महत्व आहे. पण धर्मांतरानं आम्हा, अहो धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. 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 कारण कार्यक्रम जरी एका माणसानं घेतला असेल, पण हा कार्यक्रम आंबेडकरी मोमेंटचा कार्यक्रम आहे. तर सर्व कार्यकर्त्यांनी कधीच असा विचार करू नये संतोष भाऊनं कार्यक्रम घेतला, जावं त्याची मजा पाहू, किती लोक आहे ते पाहू ना आपण, चलतं खरी. कारण आमच्या समाजाची ही परिस्थिती आहे. आमचं कसं आहे, आमची राव देतो आम्ही. कारण आता तुम्हाला माहित आहे शहरामध्ये कसं सगळीकडे आता पहिलेच होतं संडास विंडास स्वच्छता अभियान, खेड्यात नव्हतं. खेड्यामध्ये कसं होतं, उचलले डब्बे का चालले, उचलले डब्बे का चालले खारीमध्ये शेजारच्याच, होतं की नाही असं. आता तुम्ही बघा म्हातारे माणसाला त्यात संडासात जमत नाही, त्याला नाही का असं मोकळे हवेत जावं लागते मस्त आप्पासारखे. गवताच्या काड्या रुतल्या पाहिजे ना मस्त गोल गोल, हवा बी लागते, हवाय लागते. अजूनही बघा आता कसं आहे, दोन म्हातारे डब्बे घेऊन जातात खारीमध्ये संडासला. एक असा मागं बसते एक पुढं बसते, असा बसते म्हणजे असा नाही नाही म्हणजे असं बसते, एक मागं बसते एक पुढं बसते असा. आता मागच्याची होते, आता मागच्याची होते तर हा काय करते, पुढच्याची धुवायला जाते. बापा हा पुढचा म्हणते अबे माई होय ना म्हणते, मग मागचा म्हणते हे तू होय तर माई कुठं गेली म्हणते. बापा म्हणजे आमच्या समाजाची अशी कंडिशन आहे, स्वतःची कुठं आहे माहित नाही, आम्ही दुसऱ्याची धुवायला जातो. त्याच्यामुळे आमच्यावर असे दिवस येतात. ए बा एखादा आमचा माणूस गरीब माणूस उभा राहू द्या, त्याला आमचे नवरे आमचे भाऊ आमचे बंधू वोट देत नाहीत. माझा नवरा नाही बरं, माझा नवरा क्रांतिकारी आहे दादासाहेब शेळके, तुम्हाला माहिती आहे. तुमच्या नवऱ्याबद्दल बोलतो मी, हो म्हणजे माझ्या हा आमच्या पार्टीत एक मनुवादी आहे. या गाडीमध्ये बसलोय बुडं, त्यांना विचारलं म्हटलं बाबाजी कोणाला वोट दिलं, तर म्हणे मी का नाही म्हणे बीजेपीला वोट दिलं म्हणे. असं मन करी एक लात मारून पाडू का गाडीतून, म्हटलं जाऊ दे आता म्हातारा माणूस आहे. आमचं असं आहे, आम्ही आमची राहू देतो दुसऱ्याची धुवायला जातो. त्याच्यामुळे आमच्यावर अशी दिवस येतात, आमच्यावर अन्याय अत्याचार होते. त्याचं कारण फक्त आम्हीच आहोत, दुसरे नाही आहे. इलेक्शनच्या वक्ती आपण म्हणा ओ हा गरीब उमेदवार आहे आपण याला वोट देऊ ना, तो काय देऊन राहिला म्हणते, आता 1 महिन्यापासून नुसतं चिकन बिर्याणी मटन बिर्याणी आणि पावट्यास पाजून राहिला म्हणते, फेकणं म्हणते त्याला. अरे सारं काय विका पण भान विकू नका, विकू नका. बहुजन समाजाची जान विकू नका. सारं काय विका पण भान विकू नका, बहुजन समाजाची जान विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका मनोज राजा, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका, मतदान विकू नका. आरक्षणाने बाजून वाजवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती वाचवले. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. काल आमचा दिवस कसा होता बाबासाहेबांच्या पुण्याने, आज आमचा दिवस कसा आला. काल आम्ही कसं वागत होतो, कसं राहत होतो. काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. आज एवढा माज आला आम्हाला की बुद्ध विहारात वंदनेसाठी आमचं जाणं होत नाही, वंदनेसाठी आमचं जाणं होत नाही. आमच्या बाया 4 विहारामध्ये जातात, पण त्याचे लेकरं जात नाहीत, त्याचे नवरे जात नाहीत विहारामध्ये. त्यांना विहाराची काही लेनदेन नाही. बाया जातात आमच्या, आणि तिथं जाऊन खरंच आईची शपथ तुम्हाला सांगतो, यानंतर जय भीम. माजी नगराध्यक्ष सुरेश भाऊ रायपुरे यांच्याकडून, भीम टायगर सेना यांच्याकडून मला पुन्हा 500 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. अरे आरक्षणाने आम्हा शिखरावरती पोहोचवले. आरक्षणाने आम्हा शिखरावरती पोहोचवले. आरक्षणाने आम्हा शिखरावरती पोहोचवले. आरक्षणाने आम्हा शिखरावरती पोहोचवले. 68 वर्ष झाले बाबासाहेबांना आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. वाह, तुम्ही विचार करा, बाबासाहेबांनी 1935 मध्ये बाबासाहेबांनी येवले मुक्कामी घोषणा केली, अरे जालिमो ढाते हो जुल्म मुझ पर मेरे कौम पर भी, क्या कसूर है हमारा किया है क्या.
अरे हमने गरीब घर में जन्म ही तो लिया है, अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या? इंसान को इंसान से मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते। ये कैसी रीत, कैसा धर्म है तुम्हारा? बंद करो इस जालिम और ढोंगी पसारा। बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं, तुम देखते रहना, और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं, तुम देखते रहना। ऐलान भीम ने किया सीना तान के, चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के, नहीं आऊंगा। ऐसा मजा चकाऊंगा, तुम देखते रहना। जुल्म सितम मिटाऊंगा, तुम देखते रहना, और हरगिज ना खौफ खाऊंगा, तुम देखते रहना। मगर अपने गरीब कौम को बुलवा कर शान से, औरों को भी समझाओ, सुनो तुम ध्यान से। है तो हम इंसान, लेकिन किसी इंसान के काबिल नहीं। भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं। क्या बात है बहना? आदमियत का जीना जी नहीं सकते यहाँ। तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ? आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था। बाग पीपल का है, गौतम है जिसका बाग बा। झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा। हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह। प्यार का, ममता का, सच्चाई का दामन थाम लो, और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो, बुद्ध को मान लो। सर्वतराने आमा शिखरावरती पोहोचवलं, सर्वतराने आमा शिखरावरती पोहोचवलं, सर्वतराने आमा शिखरावरती पोहोचवले। विचार करा, 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढी मुक्कामी घोषणा केली धर्म फोडण्याची, का हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही रे। 1935 ते 1956 मध्ये आम्हाला धम्माची दीक्षा दिली। डिस्टन बघा, 21 वर्षाचं डिस्टन। 21 वर्षामध्ये बाबासाहेबांनी असा एकही धर्म सोडला नाही ज्याचं बाबासाहेबांना वाचन केलं नाही। सर्व धर्माचं वाचन करून आमच्यासाठी निवडला तो म्हणजे फक्त आणि फक्त बुद्ध धम्म। पण 68 वर्षे झाले आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा देऊन। तुम्हाला असं वाटते का आम्ही धड बुद्ध तरी झालो म्हणून? ना आम्ही धड बुद्ध झालो, ना आम्ही धड महार राहिलो, मधातच लटकलेला आहोत। कारण आम्ही एकामेकाचं ऐकून घ्यायला तयार नाही। जर एखाद्या आता संतोष भाऊनं कार्यक्रम घेतला, आता यातले काही लोक माहिती का संतोष भाऊची मजा पाहायला आले। अभी चल ना जाऊन तर पाहू किती पब्लिक येते। तर नाही का रे, ते पेपर निघते त्यांचं साप्ताहिक की बिरसा मुंडा संडे का बिरसा संडे, ते नाही का रे, ते त्यांनी घेतला कार्यक्रम अंजली भाट्या। चल तर खरी पाहून येऊ, काही तर मजा घ्यायला आले, फक्त विचार करायला आले खरंच कार्यक्रम कसा झाला, कितपर्यंत चालणार आहे, कितपर्यंत चालणार। 68 वर्ष झाले आम्हाला बाबासाहेबांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली। आजही आम्ही धड बुद्धही झालो नाही, धड महारे राहिलो नाही, मधातच लटकलो। कशामुळं? आमच्या भावाभात एकी नाही। हे शिट्टी दादा हे काय केलं आता भाऊ? त्याच्या एक वेळा केलं ना सेटिंग, त्याच्यामध्ये बार बार तुम्ही ते काड्या करू नका उगीच। मस्त हात गुंडून बसा आणि एकच करा, दोघं तिघं तर बिलकुलच करू नका। आम्हाला काड्या करायची लय सवय आहे, आमची तशी जाऊ आम्ही। अरे धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, सर्वतराने आमा शिखरावरती पोहोचवले, सर्वतराने आमा शिखरावरती पोहोचवले। विचार करा तुम्ही, बाबासाहेबांनी 1956 मध्ये आम्हाला धम्म दीक्षा दिली। 14 ऑक्टोबर 1956 जेव्हा बाबासाहेब कुशीनगरला गेले, कारण 3 महिन्याचा जो सफर करून आली, 3 महिन्यात जो बुद्धाला, कारण बुद्ध हा वाचण्याचा विषय नाही तर बुद्ध हा आचरण करण्याचा विषय आहे। विचार करा तुम्ही, 21 वर्ष बाबासाहेबांनी सर्व धर्माचा अभ्यास केला आणि त्याच्यामधून आम्हाला फक्त बुद्ध धम्म दिला। काही तर असेल की नाही त्या धम्मामध्ये, काही तर असेल की नाही, तेव्हा आम्हाला बुद्ध धम्म दिला की नाही। बाबासाहेब कुशीनगरला गेले, तथागत भगवान बुद्धाची स्लिपिंग मूर्ती जे बघितली आणि तिथे बाबासाहेब ढसाढसा रडले की खरंच ह्या महामानवानी सर्व राज्य वैभव सर्व त्यागून एवढ्या कष्टात साहल्या। तसेच बाबासाहेब रडले आणि तिथे चंद्रमणी भंतीजी होते, त्या भंतीजीला बोलले की भंतीजी मला 14 ऑक्टोबरला दीक्षा घ्यायची आहे, तुम्ही नागपूरला या। आणि 14 ऑक्टोबर 1956 ज्या दिवसा दसरा होता, त्या दिवशी ज्यांना आम्ही विजयादशमी असं म्हणतो, त्या दिवशी बाबासाहेबांनी आमच्या लाखो करोडो दलितांना महारांचं बौद्ध केलं। पण अजून तरी तुम्हाला असं वाटते की आम्ही बुद्ध फॉलो करत आहे? कोण कोण इथं बुद्ध फॉलो करते? हात वर करा। किती लाजिरवाणी गोष्ट आहे, बुद्ध फॉलो करतो म्हटलं तर असा हात उचलून राहिले। विचार करा तुम्ही, ज्याच्यामुळे तुमचा उद्धार झाला, यांना हे तर बिचारे काच्यात काहीच नसतात, माणसाला काही लेनदेन नाही, ते बाते काच्यात हातही नाही उचलून राहिले, पाय नाही उचलून राहिले। ह्या तरी बिचारा भीमाच्या वाघिणीसारखे हात तरी वर करून राहिले। हे तर यांना काही, कारण बाया जाती विहारात, माणसाला काहीच लेनदेन नाही। संडे बाबासाहेबांना आम्हाला एक दिवस दिला होता मिशन डे, का संडेला तुम्ही विहारात गेले पाहिजे। माणसाने त्याला संडेला मिशन डेला मटन डे करून टाकला। रविवार आला की पहिले सगळ्यात पहिले माणसं हा विचार करतात, एका पावटीचा आणि अर्ध्या किलो मटणाचा बंदोबस्त झाला का काम जमलं म्हणते आपलं, आपल्याला काहीच लेन नाही। अहो भाषा बदलली आमची, अहो वाचा बदलली आमची, अहो वाचा बदलली आमची, अहो भाषा बदलली आमची।
फक्त एका धर्मांतराने, फक्त एका धर्मांतराने भाऊ आशा बदलली आमची, 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 भाऊ आशा बदलली. अय, मोगली उद्या घरी प्रॅक्टिसला ये. कसा हात चालत नाही तुझा फास्ट. ए दीदीचं गाणं ये, मजाक नाही ते. प्रॅक्टिसला ये उद्या. ए बा हे 1.5 फुटे बोट पाहिलं. आहो वाचा बदलली आमची, आहो आशा बदलली आमची, आहो वाचा बदलली आमची, आहो भाषा बदलली आमची, फक्त एका धर्मांतराने भाऊ आशा बदलली आमची. आशा बदलली आमची, भाऊ आशा बदलली आमची, भाऊ आशा बदलली आमची, भाऊ आशा बदलली आमची. अरे 33 कोटी नाल्यामध्ये